तर आमची आजची जंगी पार्टी आहे. सगळे पहिल्यांदाच आता भरपूर टायमानंतर फिरायला वगैरे जाणार आहोत जरा धबधब्यावर. तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय मजा करत होती. तर मित्रांनो आता आम्ही भाजी वगैरे सगळी घ्यायला हवे. पार्टीसाठी आम्ही आता चिकन वगैरे बनवणार आहोत. चिकन वगैरे अजून घ्यायचं आहे. दापोलीत आलो जरा शॉपिंग वगैरे करतो. आपली आता चिकनची ऑर्डर दिलेली आहे आणि आतिश आपल्याला काहीतरी वेगळा खायला घेतो आहे थोडंसं. तुम्ही पाहू शकता मच्छी मार्केटची गर्दी किती आहे ती. आमचा मच्छीचा प्लॅन आम्ही कधीतरी नंतर करू. आता जरा झटपट हवा आहे त्यामुळे आम्ही चिकन बनवण्याचा प्लॅन आम्ही आता केलेला आहे इथे. तर आम्ही आता जरा पेट्रोल पंपावर थांबलेलो पेट्रोल भरायला. पार्टीचा मटेरियल वगैरे गोळा करून तिथं काहीतरी बनवू चिकन वगैरे, चिकन भात वगैरे काय असेल आमचा प्लॅन. तो चला आपला आता पटापट मटेरियल सगळं काढून घेऊया डिकीतनं. जेवण बनवायला आणि थोडा बनवताना थंडा पिण्यासाठी सगळं आणलेलं इकडं सगळं गॅस वगैरे आहेत. तर पटापट घेऊया चिकन मॅरिनेट करायला आणि तयारी करू पार्टीची. नंतर पोहायला पण जायचं आहे धबधब्यावर. दाखवतो तुम्हाला काय काय करता होते आम्ही. आता पहिला आपण कांदा टोमॅटो सगळा सोलून घेऊया पटकन. जिगण्या मदत करते आपल्याला सगळं सोडण्यासाठी. मी पण घेतो थोड्या वेळानं काय हवं तर त्याच्यासाठी मदत करायला. आपल्याला आतिश तांदूळ घेतो. किती तिघांपुरती किती करणार आहे तो? किती रे? 3 वाट्या. एवढा खाऊ काय? तर 3 वाटी भात घेतलेला आहे बघा. आपलं साफ वगैरे करून लगेच घेऊया. शिजवाय टाकतं आतिश आता भात ठेवते सगळं. काल ना गॅस सुरू करायचा विसरला. आता हा भात ठेवलेला आहे आपला इथं गॅसवर. आणि आता लगेच चिकनचा आम्ही करायला घेतो. 2 प्रकारे चिकन बनवायचं. एक रस्सा बनवू आणि सुका पण बनवायचा. हा मॅरिनेट करायचा राहिला. मॅरिनेट करायचं. धुवाय घ्या आधी पहिलं. तर मॅरिनेट करतो सगळं. हां टाक सगळं मस्त लागतं. सगळा टाक. होऊ दे आंबट काय नाही. जबरदस्त. अरे एकच लेवल काढली ती पटकन. हा बघा मस्त मॅरिनेट होतं इकडे. नुसतं तिखट करून ठेवला आहे सर. जबरदस्त लाल कलर आला आहे. थोड्या टायमानंतर हा मॅरिनेट झाल्यानंतर घेऊ बनवायला लगेच. आम्ही टोमॅटो कापून घेतो. मास्टर शेफ आतिश त्यांना बोलवलेले टोमॅटो कापायला. आमचे मास्टर शेफ जिग्नेश चिकन मॅरिनेट करत आहेत तिथे. तर पटापट बारीक असा टोमॅटो कापतायत. मास्टर शेफ आतिश आपल्याला दाखवत आहेत चिकन कसा बनवणार. आता चल तुझ्या हातचा बघूया. आपला अतुल तू हा जर व्हिडिओ बघत असशील तर मिस यू. आमचा आचारी म्हणून. आणि आतिश असते बघूया आम्ही कसं आम्हाला चिकन वाटतोय. तो किती तेल टाकतात तुला माहिती आहे काय? किती टाकतात तो बघूया. काय केलं तर करू दे. आपलं खायचंच आहे तसं. आपण ऑप्शन नाही. आता 3 चमचे तेल टाकलेलं. आता मसाला काय गॅस सुरू आहे काय? गॅस सुरू आहे. तर ना कशी पहिल्यांदाच ट्राय करताना आतिश लाल आहे. यो आणि हा टाकतोय. टाक 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 टाक. तडतडला या जबरदस्त खडा मसाला विथ लसूण गेलेला आहे. इकडनं जिग्नेश उडवतं काहीतरी लसूण. टाक टाक टाक. या तू फोडलेलीस काय? फोडली नसते तो उडल. आहेत फोडलेले दिसत आहेत. आणि काय अजून झालं आहे आता? काय आलं लसूण पेस्ट. यस फोडलेली आहे. ओके या जबरदस्त. आता कॅमेरा अँगल तुम्हाला दाखवतो. वरनं दिसतोय काय? पण मला दिसत नाही. दिसतोय. ये आला लसूण पेस्ट गई. जबरदस्त मिक्स करायला. आपल्याला काय करायचं आहे? अभी जाएगा उसमें कांदा टाकतात. हा रशासाठी आम्ही बनवतो. अजून दुसरा सुका आम्ही वेगळा बनवणार आहोत. त्याचा वेगळा तुम्हाला रेसिपी दाखवतो. भात झाला रे. चमचा कुठं आहे दुसरा? लागला. मस्त झाला आहे भात एकदम. खिमाट भात केलेला आम्ही. खिमाट भात. तर मस्त असा खमंग वास सुटलेला ह्याला. आला लसणीचा जबरदस्त रे. आतिश कुठनं शिकलास काय? तुमचे गुरु अतुल शेठ बांगर साहेब आमचे गुरुवर्य. काय चिकन लगेच मसाला हवाय. मसाला घे. हे तो भात बघे. आता मसाला टाकतोय. जबरदस्त. किती हळद आहे? 4 चमचे हळद. आणि हा काय ते 1 2 स्पायसी. आणि हा 3 चमचे मसाला गेलेला आहे त्यात. आणि ह्याच्यात आधीच 5 चमचे मसाला टाकला आहे. त्याचा काय धूर काढशील. बघूया आपण काय होणार. तुम्हाला नंतर सांगतो कसा झालाय तो. आधी बघूया बनवते त्याला काय करता येतं. त्याच्या हातचा खाणार आहोत आम्ही. नाही त्याला नाही जमलं तर पुढच्या वेळी मी बनवणार.
आणि आतिश व्हिडिओ काढत असतील तेव्हा. जबरदस्त तोंडात फोडण्याची कोशिश इधर. दात काय झालं, घासलेच नव्हते. काय टाकतं आता, मसाला टाकलेला आहे त्यात. चिकन 65 टाकलेलं आहे त्याला. पुढं तर कोथिंबीर नको, टमाटो झालाय. आता अजून मसाला टाकतोय सर, पाठ लागणार आहे काय. 3 जण खाणार रे गाव आपण, 5 जण नाही बाबा, 5 जण नाही. अरे तेल कमी पडला वाटतं. हो, आता कधी कोण बोलला नाही तर आपले गुरुवर्यांनी सांगितलं नाही. अतुल काय याच्यात चुकी होत असेल तर सांगा जरा कमेंट करून. मस्त झालं, वास मस्त आहे, जबरदस्त वास आला. भात झाला, भात शिजला इकडं. तर टोमॅटो टाकतायत मस्त. नको तेवढंच आहे आपल्या ड्रायला ठेव. आता अरे वाटण कुठं आहे? आता बघ, नाही वाटण आणलंय मस्तपैकी. परत एकदा तेल टाकलं नाही, काहीतरी वेगळ्याच प्रकारे तो बनवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला. ग्रेव्ही येणार ना, आज 3 जण खाणार, तीच कट होईल नाही तर मसाला आपल्या तेल. आता वाटण टाकतायत तर ना, जबरदस्त अशा प्रकारे आतिश काहीतरी कोशिश. जबरदस्त, टाक तू टाक. जबरदस्त, मस्त एकदम मस्त झालाय रे. झालंय मॅरिनेट हे सगळं. जबरदस्त. आता चिकन जातोय. मसाले बघ असले झाले ते खतरनाक लाल लाल दिसतंय तो. मस्त असतं चिकन आहे तो असा वापसात ठेवलेला आहे. बघा आपल्या इथं चिकन आता उकडवत ठेवलेलं आहे. थोड्या टायमानंतर त्यात सगळं आता परत पाणी वगैरे ॲड करून नंतर हे करू. आणि हा सगळं आता चिकन उरला आहे, त्याचा ग्रेव्ही बनवायची थोड्याच वेळात बनवतात ते पण. परत बघा वाटण टाकतं ह्यात, पाणी टाकून झाल्यानंतर. काहीतरी वेगळ्या पद्धतीत बनवायचं ठरवलं नाही तो. आम्ही कसा खाणार आहोत काय माहिती, आता बघू. चव कशी होते त्याची ती आता. जबरदस्त झाली तर आतिश तुला कॉन्ट्रॅक्ट फिक्स. अतुल सोबत तू जोडीदार म्हणून. आता मीठ टाकता, डायरेक्ट चव घेण्यापेक्षा मीठ टाकून काय घेतलेली बरी. डायरेक्ट खतरनाक अंदाज आहे रे. अयो बाप रे, 2 चमचे मीठ टाकला नाही, खारट केला असेल होते तरी अळणी लागणार काय. बघूया आपण तर तुम्हाला चव घेऊन सांगतो. अळणी लागणार आहे बोलतो, मला तरी वाटतं खारट केला नसेल. तर आपला आता दुसऱ्या टोपमध्ये तेल घेत आहोत. सुका ग्रेव्हीवाला आपला चिकन बनवायचा आहे, तो सुद्धा आतिश बनवतोय. काय झालं तर सगळं आतिशवरच येणार आहे कसा बनवतोय तो. यस, खडा मसाला जातोय त्यात. टाक मस्त रे. ते तेल कमी पडेल आतिशाला, तेल टाकायला लागेल. तेल लागतं बरेच. मस्त रे. आला लसूणची पेस्ट. मस्त वास मस्त येते. हात भाजतोय की काय तुझा, असं वाटतंय मला. हात भाजतोय का त्याला. एवढा तापला, तेल जास्त तेल जास्त उडत हवं. जबरदस्त वेगळ्या पद्धतीत आपटून टाकतोय कांदा. तो एवढा तडतडलाय तेल. मस्त झाला एकदम, होईल मस्त असं वाटतंय मला. त्याच्या एकदम कृतीवरनं त्याला वाटतं की खतरनाक बनवतं. झाला, शांत झाला तेल आता, काय नाही. पहिलाच गरम असतं ना तो, त्यामुळे आता उडाला वाटतं त्याच्या. जबरदस्त पहिलाच प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न दिसतोय. काहीतरी करणार तो शेवटी काहीतरी घेतला ना पकडायला. हळद टाकतोय तो, मसाले, परत हा तिखटवणी. हा तर आम्ही डबल तिखटवणी करण्याचा विचार ठेवलेला आहे आमच्या मनात. तो बघूया प्रत्यक्षात आणतोय काय तो. जबरदस्त 2 चमचे ह्या एवढ्याशा चिकनसाठी 2 चमचे त्यानं टाकलेला आहे. गेला चिकन मसाला कुठला बाकी हा आगे हा पण टाक चल. कलर, मिरची पावडर नुसती दूर. यस, अरे जबरदस्त. धवल खतरनाक झालेला आहे रस्ता बिस्ता. आज कुछ तूफानी करते इसमें, वो पार्टिसिपेट किया है उसने. आणि आता टोमॅटो टाकतायत. तर हा अजून मसाला टाकतोय आज तिखट करण्यासाठी. बघा तो बोलला तिखट करायचं तो करायचं, मग पुढं मागं बघायचं नाही. होईल तो नंतर खायचंच आहे आपल्याला. टाक सगळा. नको ती पण नको, नाही तर वाट लागायची. मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे, जबरदस्त वाटते रे. विदाउट पाण्याचा आम्ही करतो, वाफेवर. बघूया कसा होतोय तो. तिकडचा तर बस रसा चेक करूया आपला. जबरदस्त उकळी आले, किती झालाय वगैरे. मस्त रे, खतरनाक झाला आहे.
कलर तर आला नाही, पण नंतर टेस्ट घेऊन बघू कसा झालाय तर. कलर आहे मला दिसत नाही डोळे माझ्या. इकडची मस्त दिसते जरा लाल लाल. बघू चला इकडे तर चिकन टाकूया. टाका चिकन टाकता होता इकडे तर नाक. वाव जबरदस्त जबरदस्त आता वाटतं रे. कलर तरी मस्त आहे. मिक्स एकदम कांद्याची चटणीत चिकन टाकतो तसा झालेला आहे काहीतरी तो, पण मस्त वाटतंय जरा. आणि हा नंतर वापसात ठेवायचा तर उकडतोय. आणि आपला भात तर रेडीच आहे. हा झालं की लगेच आम्ही जेवाय घेतो आणि नंतर पोहायला जात आहोत. तो सुद्धा तुम्हाला दाखवतो कुठं जात होतो. हिडन जेम ऑफ दापोली. हां तर आता थोडा टेस्टिंगसाठी घेतो आम्ही. बघू ते कशी झाली. टेस्ट करून बघूया कसा शिजलाय काय. हा जबरदस्त रे. खतरनाक झालं रे. एक नंबर आतिश. खतरनाक. तो बघ भारी बनवला. खतरनाक आहे. नेक्स्ट टाइम पण तूच बनवा. काय चिकन पण शिजलं. बघा आपल्या चिकनला मस्तपैकी उकडी आले. आता हा रेडी झालेला आहे. आणि इकडचं आता शिजला की लगेच आम्ही भात वगैरे रेडी आहे. जेवायलाच घेता लगेच आता. कांदा वगैरे कापून घेता थोडा चवीपुरती. आपला हा बघा हा ग्रेव्ही सुद्धा मस्त एकदम बनून झाली आहे. कसली वाटते बघा ती. आतिशनी बनवला ना एकदम. नको तरी नको अशी आहे ती मस्ती. आता आम्ही घेता लगेच जेवायला. भूक लागलेत. चला पटकन घेऊया जेवायला. घेता जेवायला. कसला झालाय बघा एक एक जेवण. आम्ही आतिशनी बनवला नाही तर सर्व सुद्धा तोच करतोय. हो तरी तरी बघा कसली आले ती. खतरनाक कट झालाय रे. जिग्नेशची बर्थडेची पार्टी खतरनाक. यस आतिशनी बनवला नाही. जबरदस्त. अतुल खायला ये. तर हे बघा आपलं आता जेवण घेतलेलं आहे. बघा कसं वाटतंय ते एकदम. ग्रेव्ही वगैरे मस्त झाले. तर आता मी पटापट जेवता आणि भेटतो तुम्हाला लगेच. आचारी हसतंय बा. मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं. आता आम्ही जात आहोत. कुठे जात आहोत रे. आंघोळ करायला जात आहोत धबधब्यावर. तर तुम्हाला दाखवतो कुठनं जात आहोत ते जंगलातनं. तर बघा आम्ही आता जात आहोत धबधब्यावर पोहायला. बरं दुपारचे जेवण खाऊन मस्तपैकी तुम्हाला दाखवतो तिकडचा कसा हालावाला आहे. तर मित्रांनी थोडा रेस्ट घ्यायला आम्ही थांबले. जरा लांब जायला लागतो चालत. हिडन वॉटरफॉल आहे त्यामुळे तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. थोडा जिग्नेश एकदम तंदुरुस्त आहे. तो खास एक्साइटमेंट आहे त्याला पोहण्याची. ती बघ आम्ही जरा दमले तर जरा रेस्ट घेता लागतं रोज. आता जातो लगेच तिथं जरा दाखवतो तुम्हाला कसा आहे तो. आम्ही आता जंगलातनं जातो. पूर्ण घनदाट जंगलातनं वाट आहे. ते हिडन प्लेस आहे त्यामुळे जास्त गर्दी नसते आणि कोणाला माहीत पण नाही इकडचं. फक्त लोकलवाले असतात त्यांनाच. आतिशचा फुल फायदा होतो इकडं येण्याचा. बघा मित्रांनो आपली करवंदीच्या पानाची पेपरी बनवली मी. आणि आता आम्ही अजून इथंच वाटेतच चालतो. कसा आहे बघा रस्ता एकदम काट्याकुट्यातनं. हिडन जेम म्हणजे हिडन जेमच फुल. जायला पण लोकांना वाट भेटणार नाही असेच. मित्रांनो तुम्हाला धबधब्याचा आवाज येतोय काय मला माहीत नाही, पण बघा इकडं खालती हा धबधबा आहे. आवाज येतोय बघा किती जोरात. तो काटा आहे कुठनं वाट आहे बघा. अशी वाकडे तिकडे करत जायला लागतो. आणि हा बघा खालती हा झारा आहे. आणि इथं खालती थोडासा असा पोहण्यासारखे मस्त हे आहे. उतरायला बघा कसा उतरायला लागतं इथं पकडून एकदम. हो खतरनाक असा एकदम हिडन जेम ऑफ दापोली. हा बघा कसा आहे तो एकदम. इकडं हा झारा आहे पूर्ण. आणि पाय पूर्ण घसरतायत माझे. खतरनाक रे. एक नंबर आहे. पूर्ण पाय सरकतोय त्यामुळे नीट उतरायला लागतंय आपल्याला. हा इथं मस्त पोहण्यासारखं हे आहे. जास्त खोल नाही त्यामुळे मजा करायला एकदम चांगला आहे पोरण. सगळं जंगलात नाही. आम्ही पण आता थोडा मस्त आनंद घेतो पाण्याचा. खोल नाही त्यामुळे काही टेन्शन नाही. खोल नाही आहे हा मेन पॉईंट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. एवढं तर हा बघा छोटासा धबधबा आहे. जास्त मोठा नाही आणि खोल पण नाही. सगळे आता जात आहेत पोहायला. आम्ही पण जातो. मित्रांनो बघा आम्ही पोहण्याचा आनंद घेत आहोत. जास्त खोल नाही त्यामुळे काय वाटत नाही आता हे करायला पोहायला वगैरे. आतिश बघा पोहून दाखवते आपल्याला. मित्रांनो बघा आमचं आता पोहून वगैरे झालेलं आहे. आता आम्ही जातो परत घरात. तर मित्रांनो आम्हाला खूप भारी वाटलं या निसर्गाचा आनंद घेताना. खूप मजा मस्ती केली आम्ही. आणि आमचं जेवणसुद्धा खूप भारी झालेलं. त्यामुळे आजचा दिवस एकदम मजेत गेला आमचा. मी आता हा व्लॉग इथं संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.